सर्वांचं स्वागत आहे माइंडसेट अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. आज आपण जनरली चर्चा करणार आहेत की आपण एक स्टुडंट आहेत. स्टुडंट असल्यामुळे आपल्याला मनी भाईची गरज असते. इसको मनी भाई बोलते आपण. याची गरज कशासाठी असते? आपण स्टुडंट असताना आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत, झेरॉक्स काढायची आहेत, तसेच त्यानंतर जर आपली लायब्ररी लावायची असेल तर त्याची फीस द्यायची आहे. सर्वात मोठा म्हणजे इंटरनेट वापरल्याशिवाय आपल्याला झोप येत नाही. तर याच्यासाठी रिचार्ज, ठीक आहे, हे तुम्हाला मी माइंडसेट अकॅडमी कार्टून अंतर्गत थोड्या महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहेत. ठीक आहे, स्टुडंट आहे, मनी भाईची गरज आहे सर्वांना. मनी भाई पाहिजे का? अभ्यास करत असताना नाही पाहिजे का? नाही पाहिजे. यशला नाही पाहिजे. यश नाही पाहिजे. यश पाहिजे ना, कारण की आपल्याला काय करायचं आहे? नोट्स घ्यायचे, झेरॉक्स घ्यायची आहे, त्यानंतर लॅबची फीस भरायची आहे की नाही? आणि इंटरनेट महत्वाचा पॉईंट आहे. इंटरनेट हे नाही राहिलं, ऑनलाईन क्लास होत नाही. आणि हे नाही राहिलं तर ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याकडे आता काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ते पॉईंट मी तुम्हाला लिहून देतो. ते पॉईंटवर जर तुम्ही काम केलं अभ्यास करत असताना, तर तुमची झोपेमध्ये पण पैसे तयार होते. कसं तर बघू. मनी मेकिंगसाठी 20 स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला मी. 20 स्टेप, ज्याच्यामुळे तुम्ही मनी इन्कम जनरेट करू शकता. ठीक आहे. पहिली जी मेथड आहे ते आहे बुक पब्लिश, म्हणजे ई बुकचे प्रकाशन. तर हे करण्यासाठी चॅट जीपीटीला विचारायचं, ई बुकचं जर प्रकाशन करायचं आपल्याला किंवा ई बुक बनवायचे आहे तर कशा बनवू शकतो, काय करू शकतो, सगळं काही. ठीक आहे. ई बुक सर्वात महत्वाचा पॉइंट आहे आणि याची टोटल स्टेप चॅट जीपीटी देईल तुम्हाला. चॅट जीपीटी, ग्रॉक AI, क्लाउड माहित आहे का, आणि जेमिनी. याला विचारायचं आहे की मला एक ई बुक बनवायचं आहे. ते ई बुक कशावर बनवू शकता? एक तर फिटनेसवर बनवू शकता किंवा एज्युकेशनवर बनवू शकता किंवा हॅबिट्सवर बनवू शकता. हे सर्व तुम्ही बनवू शकता. आणि हे बनवण्यासाठी तुम्ही इथे जाऊ शकता, याला विचारू शकता की मला एक ई बुक बनवायचं आहे तर माझ्याकडे काय काय पाहिजे. ते सर्वच काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप देईल. ई बुकवर म्हणजे पर ई बुक तुम्ही. आता बघा, बरेचसे विद्यार्थी हे जिम करतात, फिटनेस इम्पॉर्टंट आहे, एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे, आणि बॅड हॅबिट काय, गुड हॅबिट काय, हे सगळं तुम्ही हॅबिटचं हे ई बुक बनवू शकता. ठीक आहे. आणि पर ई बुक तुम्ही 49 रुपीज किंवा 100 रुपीज पण सेल केले, दिवसाचे तुमचे 10 पण गेले तर 1000 रुपये झाले तुमचे. आणि हे तुम्ही कुठे सेल कराल? तर इन्स्टा पेज बनवा, फेसबुक पेज बनवा, यूट्यूब पेज बनवा. इथे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता. तुम्हाला फेस दाखवायची गरज नाही, फेसलेस. ठीक आहे. म्हणजे तुम्ही याच्या माध्यमातून पण तुम्ही 2 पैसे कमवू शकता. तर ही महत्वाची पॉईंट होती. समजलं? ई बुक जनरेट करू शकता. आता कोणी म्हणेल की हॅबिट, जसं वंशिका हॅबिटच्या ई बुक बनवेल, तर हॅबिटसाठी मग आधी याच्यावर रिसर्च करावं लागेल तुम्हाला. आणि हे रिसर्च तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करावं लागेल की सध्या ट्रेंडिंग मध्ये ई बुक कोणते आहे, लोक काय वाचणं पसंत करतात, त्याची प्रॉपर पॉइंट काढायचे. अभ्यासासोबत करायचं हे तुम्हाला. हेच नाही करायचं आहे तर अभ्यास केला, हेच नाही करायचं. म्हणजे 2 पैसे आपले आले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरं आहे डिजिटल कोर्स सेल. डिजिटल कोर्स सेल करू शकता तुम्ही. आता कसा? मोबाईलचा यूज करा,
इंटरनेटचा यूज करा. ठीक आहे. आणि सेम ChatGPT ला विचारा सध्या मार्केटमध्ये कोणते कोर्स आहे जेणेकरून मी मुलांना शिकवू शकतो. ट्युशन कोर्स पण आहे, डिजिटल कोर्स फक्त म्हणजे मोबाईलमध्येच ते सेव्ह असायला पाहिजे आणि ते मोबाईलची कॉपी किंवा PDF तुम्ही त्यांना देऊ शकता आणि तुम्हाला 2 पैसे येऊ शकते. हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता तुम्ही काय विचारणार आहे डिजिटल कोर्स कोणते. जसं की डिजिटल कोर्सचा विचार केला तर कम्युनिकेशन स्किल हा एक डिजिटल कोर्स आहे, सेल करू शकता. आणखी सांगा डिजिटल कोर्स कोणता आहे. डिजिटल मार्केटिंग कशी करायची, काय कशी करायची, हा एक डिजिटल कोर्स आहे. आणि याचं प्रॉपर तुम्हाला पेज हे आहे, इन्स्टा पेज, फेसबुक पेज, यूट्यूब पेज. ठीक आहे. आणि हे करत असताना आधी हे पाहिजे आणि हे जर हे असेल तरी चालेल, नसेल तर हे पाहिजे. कारण की तुम्हाला जे काही रिसर्च करायची या मार्केटची हे इथून करायचे. ChatGPT, ग्रॉक AI वर काय होते, जर एखादी फोटो आहे तर त्याला तोडायचा आहे, प्रॉपर असेंबल सारखं बनवायचं आहे, तर हे इथे व्हिडिओ जनरेट होते. आणि 8 सेकंदाचा फ्री व्हिडिओ, असे 8-8 सेकंदाचे व्हिडिओज बनवा, त्याला एकत्र करा. एकत्र कसं कराल, क्रॉपकट आहे, क्रॉपकट एक ऍप आहे व्हिडिओ एडिटर, त्याला एकत्र करा, त्याच्यावर स्टोरी लावा, युट्यूबवर टाका. बस हेच काम करायचं तुम्हाला. कारण की आपल्याला अभ्यासासोबत हे सगळं इम्पॉर्टंट आहे. कोणीच शिकवत नाही अभ्यासासोबत कसं करायचं, 2 पैसे कसे आले पाहिजे. बस हेच आहे. सगळं काही गव्हर्नमेंट जॉब आहे तुम्हाला करायचं आहे. टेन्शन प्रेशर येते आहे ना, आपल्याला येते ना प्रेशर, आणि आपल्याकडे फीस पण नाही राहत, मग आपला कोर्स पण तुटला नाही पाहिजे. मग हे याच्यावर आतापासूनच काम करा, कारण की तुमचं 12th पास आहे. अभ्यासासोबत जर तुम्ही हे केलं ना 100% फायदा होते. आणि इन्स्टावर तर पूर्ण गाव आहे आता. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करू शकतो, आणखी ते ब्लॉग बनवू शकतो. ब्लॉग AI चे ब्लॉग असतात. बरेचसे लोक म्हणतात आज मी इधर गया था, उधर गया था, फिर मैं खेत में गया था, फिर मैंने खाना खाया, असं तसं नाही का. तुम्ही फेस दाखवून बी काढू शकता आणि फेसलेस म्हणजे फेस नाही दाखवायचं. तुमची फॅमिली म्हणत आहे की नाही भाऊ तुम्हाला युट्यूबवर नाही यायचं आहे, तर इथे AI चा यूज करून तुम्ही असे पिक्चर बनवू शकता. आणि पिक्चरमध्ये जसं की तुम्ही एखादी स्टोरी बनवली, ChatGPT वर गेले, आधी एक स्टोरी बनवली की एक व्यक्ती होता, तो खेती काढत होता, तो गहू पेरत होता, त्याचे वेगवेगळे फोटोज घ्या. मग त्या फोटोजवर खाली व्हॉइस टाकावं लागेल ना आपल्याला. मग व्हॉइस साठी कोणते आहे, व्हॉइस साठी कोणते AI टूल आहे, तर एक 11 लॅब आहे, 11 लॅब्स आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करून टाका. ते 11 लॅब्स काय करेल, AI च्या व्हॉइस मध्ये तुमचा आवाज येईल. तुमचा आवाजच नाही वाटणार, तो AI चा आवाज वाटणार. म्हणजे स्वतःची स्टोरीज तयार करून तुम्ही युट्यूबवर टाकू शकता, फेसबुकवर टाकू शकता, इन्स्टावर टाकू शकता. रेव्हेन्यू जनरेट होते. कारण की आजकाल लोक स्क्रोल करतात. म्हातारे लोकांकडे फोन आहे, मुंबईला जाणतं स्क्रोलच करतात ते. ठीक आहे. तर हे एक महत्वाचा पॉइंट होता जो तुम्हाला माहित पाहिजे. ई बुकचं समजलं. मला असं वाटतं माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट माहित असायला पाहिजे, त्यासाठी मी हे सगळं सांगतो अभ्यासाव्यतिरिक्त. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, वेबसाईट बनवा. आता वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे सांगा, कोड पाहिजे. कोड, हे कोड कोण देईन तुम्हाला, ChatGPT पण देऊ शकते. आणि इमर्जंट एक टूल आहे, इमर्जंट वर तुम्ही प्रॉम्प्ट द्या की मला सलूनची एक ऍप बनवायची आहे किंवा वेबसाईट बनवायची आहे. इथे तुम्हाला प्रॉम्प्ट द्यावं लागेल. आता ह्या प्रॉम्प्ट कसा करायचा, तर ChatGPT वर यायचं, आणि ChatGPT मराठीमध्ये लिहून द्यायचं. बघा तुम्हाला वेबसाईट बनवायची आहे, वेबसाईटचा कोड इथे भेटन इमर्जंट वर. मग इमर्जंट वर जो तुम्ही कोड घ्यायचा आहे तुम्हाला, ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काहीतरी ते सांगावं लागेल ना त्याला इंग्लिशमध्ये. नाही जमत आपल्याला इंग्लिश, मग तुम्ही ते या ChatGPT वर. मग ChatGPT ला सांगा की मला टू डू लिस्टची वेबसाईट बनवायची आहे. त्याच्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर असायला पाहिजे, माझं नाव असायला पाहिजे, माझं सगळं असायला पाहिजे. ठीक आहे. लोकेशन असायला पाहिजे. हे सगळं तुम्ही मराठीमध्ये लिहा
आणि त्याला म्हणा तुम्ही इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट बनवून दे, इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट बनवून दे. मग तो प्रॉम्प्ट कॉपी करा आणि ह्या इमर्जंटवर टाका. झालं. इथून तुम्हाला भेटेल हा कोड आणि त्याला जर तुम्ही प्रिव्ह्यू कराल तर डायरेक्ट तुमची वेबसाईट बनेल. फक्त तुम्हाला काय लावावं लागेल त्याच्या समोर .com आणि हे .com तुम्हाला भेटते 299 रुपयात. त्याच्याशिवाय भेटत नाही, पैसे द्यावे लागतील. आणि हे .com घ्याल तुम्ही होस्टिंगर, एक होस्टिंगर म्हणून आहे, होस्टिंगर डोमेन आहे. इथे डोमेन भेटते तुम्हाला. आता तुम्ही @ तुमचं नाव लावू शकता, @gk, @notes, @to do list, हे @ इथं तुम्हाला भेटते. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल, आता तुम्ही वेबसाईट बनवली, जस्ट प्रकाशन झाला, आता आपली वेबसाईट आहे माइंडसेट अकॅडमी काटो, ही वेबसाईट आहे, डायरेक्ट गुगलवर ओपन होते ना. तशी वेबसाईटच्या माध्यमातून जे काटोलामध्ये जेवढेही दुकान्स आहेत, सलून्स आहे, वेगवेगळे दुकान आहे, त्यांना आपण म्हणू शकतो का मी तुमची वेबसाईट बनवून देतो, 10,000 रुपये लागेल. तुमची वेबसाईट तुम्ही इथून क्रिएट करू शकता. हे तुम्हाला प्रोसेस सांगितली वेबसाईट क्रिएट करायची. जे प्रत्येक शॉपला गरज आहे की आपलं प्रोडक्ट बाहेर कुठेतरी सेल झालं पाहिजे, बरोबर. मग त्याच्यासाठी हे काय आहे, तुमचं हे आहे स्टेप आहे की जर तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल, वेबसाईट तुम्हाला काहीच माहित नाही, तर एक .com आहे, emergent.com. इथे जायचं, त्याला प्रॉम्प्ट द्यायचा आणि प्रॉम्प्ट साठी ChatGPTचा यूज करा. ChatGPTला मागा तुम्ही इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट, इथे मराठीमध्ये लिहा सर्व की मी एक वेबसाईट बनवत आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये माझं लोकेशन असायला पाहिजे, लोकेशन असायला पाहिजे. कटत आहे का? ठीक आहे, जाऊ दे. त्याच्यामध्ये माझं काय असायला पाहिजे, सगळं काही असायला पाहिजे. ChatGPTला मराठीत लिहा आणि आखरी त्याला सांगा की मला हा याच्यावर पूर्ण प्रॉम्प्ट बनवायचा आहे वेबसाईट बनवण्यासाठी, ते इंग्लिशमध्ये लिहून द्या. मग तुम्हाला इंग्लिशमध्ये भेटते, याला कॉपी करा आणि याला टाका emergent.com वर, डायरेक्ट प्रिव्ह्यू करा, वेबसाईट तयार. सिंपल. पहिले तुम्हाला थोडं कठीण वाटेल, मी स्वतः तयार करून दाखवेल तुम्हाला कसं करते, ट्राय करा. त्यानंतर हे काय झालं, 2 पैसे कमवण्यासाठी हे काही टेक्निक्स आहे. कारण की सध्या वेबसाईट चालू आहे, कोणालाही वाटते का नाही आपला प्रोडक्ट सेल झाला पाहिजे तर आपली वेबसाईट बनवायची आहे. म्हणजे जॉब करणे, 2 पैसे कमवण्यासाठी इकडे तिकडे जाऊन जॉब करणं ह्याच पर्याय नाही आहे, तर तुम्ही वर्क फ्रॉम होम बी करू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला माहितच आहे YouTube चॅनल सध्या हेच ग्रोथ करत आहे. आता तुम्हाला एक YouTube चॅनल बनवायचं आहे, तुम्ही नेम वगैरे विचार केला. आता YouTube चॅनल बनवायचं कसं, कशाचं बनवायचं YouTube चॅनल, तर तुम्ही याला ChatGPT मध्ये जा आणि त्याला विचारा सध्या ट्रेंडिंग मध्ये काय चालू आहे, ट्रेंडिंग मध्ये कोणते चॅनल चालू आहे. ते चॅनलचं तुम्ही YouTube चॅनल बनवा, नाव टाकून ईमेल ID वगैरे बनवा. आता याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज बनवायचे आहेत नाही का, व्हिडिओ बनवायचे आहे पण AI थ्रू. आता मी जे तुम्हाला सांगत आहे लक्षात ठेवा, ChatGPT वर जायचंय, ChatGPT वर जायचंय, त्याला सांगायचंय जसं की माझं अभ्यासात मन लागत नाहीये तर मला एक स्टोरी बनवून द्या. ChatGPT तुम्हाला स्टोरी बनवून देईल. स्टोरी बनली तुमची, त्या स्टोरीवर त्यालाच म्हणा मला फोटोज पाहिजे, याच्यावर फोटोज बनवून देईल. ते फोटोज आणि स्टोरी घ्यायची आणि गुगलवर जा. गुगलवर एक टूल आहे ओमनीवर ते फोटो बी टाका आणि ती स्टोरी बी टाका, तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देईल आणि तो व्हिडिओ तुम्ही YouTube चॅनलवर टाका. समजत आहे? हे सगळं आज काय सांगत आहे मी तुम्हाला, मनी मेकिंग, 2 पैसे कमवण्यासाठी हे सर्व तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. YouTube चॅनल असंच ग्रो होते. समजत आहे का? ही मनी हे आपल्या अभ्यासासोबत याचा संबंध नाही आहे, पण हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी हे सगळं काही तुम्हाला सांगत आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की सर मला जॉबची गरज आहे, मला कुठेतरी जॉब करायचा, मला 2 पैसे कमवायचेच आहे, तर तुम्ही जे मी सांगत आहे त्याचा विचार करा. वर्क फ्रॉम होम, हे सगळं वर्क फ्रॉम होम. आणि इथे पाहिजे तुम्हाला काय पाहिजे, इथे वंशिका, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला पाहिजे मेंदू ब्रेन पाहिजे तुम्हाला, ब्रेन. आणि ब्रेन जर असेल तर हे सगळं होईल. ब्रेनचा वापर जर तुम्ही नाही कराल तर हे सगळं तुमचं पाण्यात जाईल, तुम्हाला समजणारच नाही करायचं काय.
जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर 2-3 बिझनेस आहे, तुम्ही घरी झोपेत पैसे कमावू शकता. पैसे कमावणे. लक्षात द्या, आता ह्या इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पहिला आहे हा इम्पॉर्टंट पॉइंट जर तुमच्याकडे असेल, भाड्याने म्हणजे काय, किरायाने. किरायाने घर देऊ शकता, फ्लॅट देऊ शकता, झोपेत पैसे भेटते. त्यानंतर आहे जमीन. जमीन जसं की एखाद्या शेती करतो, आपण काय करतो, जमीन देतो एखाद्याला, मग तो शेती करते, त्याला काय म्हणते, आपण आपली जमीन आहे ठेका, ठेक्याने दिलेली जमीन. जमीन असेल ठेक्याने द्या, तो करण जे काय करण ते, आपण झोपू, पैसे येत राहील. तिसरा, पार्किंग जागेचे भाडे. पार्किंग जागा, त्याचे भाडे भेटतं आपल्याला. चौथा, हे 3 इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडे जागा असेल तर. जागा नसेल तर हे नाही करू शकत. आपण स्वतःच किरायाच्या घरात राहतो ना, आपण हे नाही करू शकत. त्यानंतर एटीएम माहित आहे का, एटीएम मशीन बसवण्यासाठी जागा. आपण जागा देऊ शकतो आणि ते स्वतः येत नाही, आपल्याला अप्लिकेशन करावं लागते की आमच्याकडे आमचं घर इथे आहे, रोडावर आहेत, मार्केटच्या जवळ आहेत आणि आम्हाला एटीएम बसवण्यासाठी आम्ही जागा देण्यासाठी इच्छुक आहे. तर ते लोक येतात, बघतात आणि मग ते डायरेक्ट एटीएम बसवतात आपल्या जागेवर. आपल्याला त्याचं काय भेटते, किराया भेटते 50,000च्या वर, 50K वरच भेटेल. जर तुमच्याकडे शेती असेल आणि जर तुम्हाला टावर द्यायचं असेल त्यांना, तर 1,00,000 रुपये भेटते पर मंथ. 1,00,000 रुपये पर मंथ भेटते. हा, गावाकडे शेती. शहराचा जर आला तर 1 करोड मागेल, मी देत नाही. लक्ष द्या इकडे. समजलं एवढं? समजलं का? वैष्णवी समजलं, दोन्ही पण. आता 5वा पॉइंट, ॲफिलिएट. माहित आहे का? ॲफिलिएट मार्केटिंग माहित आहे का? हॅलो, कोणाकोणाला माहित आहे ॲफिलिएट मार्केटिंग? केलाय कधी? वंशिका, वेदी, ॲफिलिएट मार्केटिंग सांगतो मी. देऊ शकतो, ॲफिलिएट मार्केटिंग करू शकतो. हे सर्वात जास्ती तर पैसा आहे, कमिशन सर्वात जास्त. वेळेवर स्पेलिंग नाही आठवत. ठीक आहे, बघा. ॲफिलिएट मार्केटिंग साठी ॲमेझॉन माहित आहे का? दुसरं शॉप्सी. हा, मेंट्रा. अजून नापतोल आहे का? नापतोल तेवढं काही ढंगाचा विषय नाही. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉप्सी, मेशो, मेंट्रा. अजून एक आहे, कोणता आहे? हे असंच समजून घ्या. आता ॲमेझॉन आहे, ॲमेझॉनचं एक प्रोडक्ट आहे. आता हे प्रोडक्ट कोणतं हे महत्वाचं आहे. तुम्हाला हे सगळं इन्स्टा पेज, याच्यासाठी काय पाहिजे? इन्स्टा पेज पाहिजे, FBचं पेज पाहिजे, यूट्यूबचं पेज पाहिजे. कारण ॲफिलिएट मार्केटिंग, आपल्याला जर आपलं अकाउंट अप्रूव्ह झालं तर आपल्याला देतात एक लिंक. आपलं वेगळंच अकाउंट असते ते. जसं की सध्या काय चालू आहे, मोबाईल स्टँड. तुम्ही काय कराल, मग मोबाईल स्टँडची ॲफिलिएट लिंक घ्याल तुम्ही आणि ते लिंक इन्स्टा पेजवर टाकायची, तेच लिंक FB पेजवर टाकायची, तेच लिंक यूट्यूबवर टाकायची. त्या लिंकवरून जर मी ऑर्डर केला, ठीक आहे,
तुम्हाला काहीच नाही करायचं. Amazonवाला डिलिव्हरी बॉय जाईन त्याच्या घरी, ते स्टँड देऊन देईन, तो जसा पैसे दिला तुम्हाला कमिशन भेटेल. हे सगळं लिंकचा खेळ आहे इथे, ऍफिलिएट मार्केटिंग. पण तुम्हाला ऍफिलिएटसाठी Amazonवर अकाउंट बनवावं लागेल ऍफिलिएटचं, फ्लिपकार्टवर अकाउंट बनवावं लागेल ऍफिलिएटचं. हे तुम्ही घरी बसून पण करू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जर 100 नंबर असेल तर तुम्ही एक ग्रुप बनवा, त्या ग्रुपला नाव द्या ऑनलाईन प्रोडक्ट असं नाव द्या आणि खाली लिहा घरपोच सेवा, असं भेटू शकतो. मग काय करा, याच्यावर जे सध्याचे ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे त्याची फोटो काढायची, त्याच्या खाली तुमची लिंक टाकायची, फोटो काढायची, लिंक टाकायची. जसा लिंकवरून त्याने घेतलं तुम्हाला कमिशन मिळेल. त्याला म्हणतात ऍफिलिएट मार्केटिंग. ही सोपी आहे, सगळ्यात सोपी. मी पण करणार आहे, तुम्ही पण करा, फायदा होतो. फ्लिपकार्टचं ऍफिलिएट मार्केटिंगचं अकाउंट बनवा, याचंही अकाउंट बनवा, याचंही अकाउंट बनवा, याचंही अकाउंट बनवा. मेशोचं सध्या कसं आहे, वेगळं आहे. मेशोचं वेगळं आहे. मेशोसाठी काय करायला लागेल, आपल्याला मार्जिन सेट करावं लागते. पण ती फोटो आपल्याला आपल्या स्टेटसवर ठेवावं लागते. मग लोक आपल्याला ऑर्डर देईल, मग आपण ते ऑर्डर आपल्या घरी ठेवू पहिले आणि मग लोकांना देऊ, तर मार्जिन मिळेल. पण इथे तसं नाहीये. इथे लिंक द्या, पाठवा. जसं लिंक करून त्यांनी बाय केलं, डिलिव्हरी बॉय येईल, त्याला देऊन देईल त्याचं प्रोडक्ट, आपल्याला कमिशन भेटेल, आपल्या अकाउंटला येऊन जाईल. केलंय तू? आता फायदा करायचा. आता मग एखादं प्रोडक्ट आहे, मोबाईलचं कव्हर आहे किंवा एखादं ज्युसर मशीन आहे. मग ज्युसर मशीन बाबत तुम्हाला काय करायचं आहे, एआयचा यूज करून त्याचा व्हिडिओज बनवायचा आहे. ही ज्युसर मशीन आहे, मग ते असं तुटते, मग ते जवळ होते, नाही का. मग तो व्हिडिओ तुम्हाला FB पेजवर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली त्या ज्युसर मशीनची ऍफिलिएट लिंक टाकायची आहे. म्हणजे लोकांना पाहण्याला काय वाटते, अरे वा चांगला आहे, मग तिथून डायरेक्ट ऑर्डर करते. जसं लिंकवर टच केला डायरेक्ट त्याला Amazonचा फेस भेटते आणि Amazonचा फेसवरून तो घेईल, मग आपल्याला कमिशन भेटून जाईल. फक्त तुम्हाला मार्केटिंग करावं लागेल एका प्रोडक्टची. आणि मार्केटिंग एआय करेल. एआयला सांगायचं, व्हिडिओ बनवेल आणि त्याला कोलॅब करून मग तुम्ही याच्यावर टाकाल. 10 सेकंदाची रील, 10 सेकंदची रील, 10 सेकंदची रील आणि खाली लिंक टाकून द्याल, चला. तर याचा थोडासा अभ्यास करा, हे खूप फायदेशीर आहे. घरी बसून भेटते इथे 100%. ऍफिलिएट लिंक बनवा लागेल, पण हे आधी तुम्हाला अकाउंट बनवा लागेल. याच्यावर अकाउंट कसं बनवायचं, युट्यूबवर जायचं आहे आणि तिथं विचारायचं आहे की Amazonचं ऍफिलिएट अकाउंट बनवायचं आहे. ते प्रॉपर स्टेप बाय स्टेप युट्यूब सांगेल, याची स्टेप बाय स्टेप युट्यूब सांगेल. एकदा तुमचं अकाउंट बनलं, अकाउंट बनायला पूर्ण 10 दिवस लागते. 10 दिवस किंवा 4 दिवस किंवा 5 दिवस असं लागते. ठीक आहे. अकाउंट बनल्यावर तुम्हाला लिंक भेटून जाते. मग तुमचं जे Amazon असते ते वेगळ्या पद्धतीचं असते, त्याच्यामध्ये लिंक असते, ऍफिलिएट लिंक. प्रत्येक प्रोडक्टची ऍफिलिएट लिंक ते घेतली, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला, इन्स्टावर टाकला आणि त्याच्यावर ते लिंक टाकून द्यायची, चला. ठीक आहे. समजलं ऍफिलिएट? याचा व्हिडिओ भेटून जाईल म्हणा, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून त्याचे पैसे लावायचे त्याला, की आम्ही तुमच्याला पाठवत आहे. जसं की आता नेकलेस आहे, नेकलेस घ्यायचा आहे. नेकलेसची मार्केटिंग तुम्ही केलेली आहे, ग्रुपवर तुम्हाला ऑर्डर आलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक बॉक्स घ्यायचा आहे, प्रॉपर ब्रँडिंग सोबत टाकायचं. आपला एखादा ब्रँड बनवून टाकायचा, एआयच बनवून देते ब्रँड. आणि इथे नाही का, मग तो ऍड्रेस नाही का जसं पोस्टात टाकतो, टू आणि फ्रॉम. ठीक आहे. फ्रॉम म्हणजे तुम्ही, टू म्हणजे समोरचा. त्याला विचारायचा ऍड्रेस कोणता कोणता आहे. तर मग आधीच पेमेंट घेऊन घ्यायचा. ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमची लिस्ट असेल. जसं की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किती लोक आहे, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये 3000 आहे. 3000 लोक आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. ठीक आहे. तर मी काय करेल, मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवेल. ग्रुप कसा, जो प्रोडक्ट आजकाल लोक ऑनलाईन काय ऑर्डर करते मला माहिती करायचं आहे, तर मी ChatGPT वर जाईल, त्याला विचारेल की ट्रेंडिंग प्रोडक्ट सांगा. मग तो मला लिस्ट देईल, ट्रेंडिंग प्रोडक्टची लिस्ट दिली. मग त्या लिस्टवर काय करू आपण, त्या लिस्टचे जे प्रोडक्ट आहे त्या ग्रुपमध्ये टाकू. इथे प्रोडक्ट, त्याची प्राइस, पण प्राइस मध्ये इथे MRP टाकू आणि इथे ऑफर प्राइस टाकू. इथे MRP, इथे ऑफर प्राइस. पण आता हे प्रोडक्ट त्याला भेटन कसं,
आपल्याकडे तर कंपनी नाही, आपल्याकडे तर प्रोडक्ट नाहीये, तर आपल्याला मग कॉन्टॅक्ट करावं लागेल होलसेल सोबत. होलसेल किंवा जे स्टोअर कीपर असतं ना, जे मोठे मोठे स्टोअर असते, स्टोअरसाठी इंडिया मार्टचा यूज करा. इंडिया मार्ट वरून जर तुम्हाला एखादी भरणी बनवायची आहे तर छोट्या छोट्या प्लास्टिकच्या भरण्या 1-1 रुपयाला भेटते इथे इंडिया मार्टला. मग ते तुम्ही घरी बोलवून घ्या आणि त्याच्यानुसार फोटोज टाका. 1 रुपयाला भरणी 1 रुपयाला भेटते, अशी छोटीशी, त्याच्यामध्ये नाही का असं फुलाची वगैरे लाईट वगैरे राहते बाउल्स सारखं, ते तुम्ही त्याची मार्केटिंग करा आणि प्राइस टाका. असं करू शकता. किंवा सोबतच हे सगळं तुम्हाला करायचं आहे, इथे MRP राहील त्याची, इथे ऑफर राहील आणि इथे जे प्रोडक्ट राहील हे राहील ॲमेझॉनचं प्रोडक्ट राहील, फ्लिपकार्टचं प्रोडक्ट राहील. आणि याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, कोणतं अकाउंट पाहिजे? ॲफिलिएट अकाउंट पाहिजे. म्हणजे त्याची फोटो या ग्रुपवर राहील आणि खाली लिंक राहील ॲफिलिएट लिंक, म्हणजे तो इथून बाय करेल, कमिशन तुम्हाला भेटेल. समजत आहे? आता मोबाईल ॲप बनवण्यासाठी जे मी तुम्हाला सांगितलं ना की ChatGPTवर जायचंय, त्याला म्हणायचंय की मला एक मोबाईल ॲप बनवायचंय, त्याच्यावर एक प्रॉम्प्ट बनवून दे. मग तो इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट इमर्जंटवर टाकायचं, मग इमर्जंट तुम्हाला ॲप पण बनवून देईल. मग ते ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर आणण्यासाठी आपल्याला काही फीस द्यावं लागते, पण जेवढ्या लोकांनी ते ॲप डाउनलोड केलं तेवढे तुम्हाला पैसे भेटतात. तर हे थोडं कोडिंगचं काम. त्यानंतर आहे फोटो स्टॉक. फोटो काढण्याची इच्छा कोणाकोणाची आहे? ज्यांना खूपच आवडते, मी नेचरचे फोटो काढले पाहिजे, त्यानंतर मी एखाद्या वाघाचे फोटो काढले पाहिजे. जवळ नाही जाऊ वाघाच्या, नाही तर आपल्याला तो डिश बनवून टाकेल आपली. फोटो स्टॉक. आता याच्या ना खूप साऱ्या वेबसाईट्स आहे. त्या वेबसाईटवर जायचं, अकाउंट क्रिएट करायचं आणि इथे एक प्रिंटरेस्ट आहे, प्रिंटरेस्ट.com आहे. तुम्ही एक क्लिअर फोटो या वेबसाईटवर टाका, त्याच्या खाली पैसे लिहा. ठीक आहे? समोरच्याला जे फोटो मिळेल ते ब्लर मिळेल फ्रीमध्ये, पण त्याला जर क्लिअर फोटो पाहिजे तर तो पेमेंट करेल. ते पेमेंट तुमच्या अकाउंटला येईल, त्यालाच या वेबसाईटवरून फोटो मिळेल. तो छपाई करून दुसरीकडे लावू शकते का? हे खूप सोपी आहे. पण याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? या पिंटरेस्टवर जाऊन अकाउंट बनवावं लागेल. अकाउंट बनवलं तुम्ही आणि तुम्ही काय कराल? एखादी फोटो काढाल. मांजरची फोटो आहे एखादी चांगली, मांजरची लोक घेत नाही, पण जर चांगली असेल तर घेईल. मांजर आहे किंवा पीएनजी म्हणजे माहिती आहे तुम्हाला? JPG म्हणजे आपली साधी फोटो. PNG मध्ये क्लिअरिटी राहते आणि ते PNG लोक कुठेही यूज करू शकते. आपण ते PNG विकू. म्हणजे ते PNGच्या फोटो आपल्याला 1 टाइम बनवायचे आहे आणि ते वारंवार सेल होईल. आणि ह्या फोटो पण 1 टाइम बनवायचे आहे, तो वारंवार सेल होईल. जसे जसं सेल होईल तसे अकाउंटले पैसे. हे फोटो स्टॉक मध्ये आले. जेवढेही लोक ॲनिमल वाईल्ड लाईफचे जे फोटोज वगैरे काढतात ते लोक याच्यावर फोटो टाकतात आणि त्याची प्राइस ठेवतात खाली. आधी मग डेमोसाठी ते फोटो बघतात, अरे वा चांगली आहे का, मग ते क्लिअरिटीनुसार फोटो डाउनलोड करतात. डाउनलोड करण्यासाठी पहिले त्यांना पेमेंट करावं लागते. काही यांची 2 रुपये फीस, तर तुम्हाला जसं की तुम्ही 120 रुपये ठेवले तर 2 रुपये याचे राहते आणि 118 रुपये तुमचे राहते. तुम्हाला अकाउंटमध्ये येऊन जाते फोटो पैसे. तर हे वर्क फ्रॉम होमसाठी तुम्ही हे काम करू शकता, जेणेकरून 2 पैसे तुम्हाला येईल. हे चांगलं आहे. पण यासाठी फोटो पण तशी काढावं लागेल. तर कॅमेऱ्याने काढू शकता तुम्ही किंवा मोबाईलने, पण अशी फोटो काढावं लागेल की जे बाकीपेक्षा अलग आहे काहीतरी. मग जर तुम्हाला फोटोची आयडिया पाहिजे, तुम्ही कुठे जाल? ChatGPTवर जा, त्यांना विचारा मला एक फोटो बनवायचे, एक फोटो सेल करायची आहे मला आणि मला काहीतरी आयडियाज द्या, मी कशाची फोटो काढू. ते मग देईल तुम्हाला. तशी फोटो काढायची, इथं सेल करायची. असंही करू शकतो. तर हे जे मी आज जे काही सांगितलं हे काय आहे? स्टुडंट लाईफमध्ये जर तुम्हाला मनी मेकिंग करायची असेल, 2 पैसे कमवायचे असेल, पण कुठेतरी जॉब न करून, तर तुम्ही वर्क फ्रॉम हे सगळे कामं करू शकता. समजलं? क्लिअर? आता करायचं आहे तुम्हाला, 2 पैसे आले पाहिजे. मग तुम्हाला ॲफिलिएट लिंक बनवा. युट्यूबवर जा, ॲफिलिएट लिंक कशी बनवतात, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये गुंतून राहा. म्हणजे स्वतःचे पैसे तुम्ही स्वतः गोळा करा आणि तुम्ही घरवाल्याला पण देऊ शकता. आई मी अभ्यासासोबत हे पण आमचे मयूर सर असे पण सांगतात.